MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेले ग्रामसभा ग्राम विकास आणि स्थानिक गरजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। संपूर्ण ग्रामसभा शांततेत शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून पार पडली। गावातील विविध विकास कामावर सखोल चर्चा, मते, सूचना आणि ठोस मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या। ग्रामसभेत उपस्थित लोकांनी आपल्या हक्काच्या प्रश्नावर संयमाने आणि सकारात्मक वातावरणात संवाद साधला। ग्रामसभेची सुरुवात ग्रामविकास अधिकारी महेश जंगम यांच्या माहितीपूर्ण प्रस्तुतीकरणातून झाली। यावेळी ग्रामपंचायत कर व थकबाकी बाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। शासन निर्णयानुसार थकबाकी करा आतील 50% रक्कम माफ करण्याचा निर्णय लागू असून याचा लाभ 31 डिसेंबर पर्यंत घेता येणार असल्याची माहिती देण्यात आली। ग्रामसभेत हा ठराव मंजूर होताच गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। पत्रकार सचिन पवार यांनी महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित शौचालयासाठी तातडीची गरज अधोरेखित केली। या ग्रामसभेला गावाचे नियुक्त सरपंच सौ रेणुकाताई कुडलिक, गावडे उपसरपंच रावसाहेब पवार, CHO कवडे साहेब, ग्राम महसूल अधिकारी विकास शिंदे, माजी ग्रामविकास अधिकारी जालिंदर बेलेकर, साईनाथ बेलेकर, उमेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य सचिन भिंगारदे, ग्रामपंचायत सदस्य काका गावडे, सुभाष बेलेकर, अनिल शिंदे, सुनीता अनिल पवार, अमोल बेल्हेकर, शिवाजी बेलेकर, पप्पू मकासरे, JK पवार, पत्रकार राजेंद्र पवार, राजेंद्र सचिन पवार, पत्रकार दीपक मकासरे, रमेश माकासरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच कर्मचारी बापूसाहेब गिरगुणे, शरद पवार, श्याम मेटे, महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका सोकांचन पवार, मंदा पवार, सुरेखा मडलिक, भिंगारदे, आरोग्य सेविका ज्योती भोसले, मनीषा नानोर, ज्योती कादे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडित मॅडम आणि रोडे सर उपस्थित होते। MSS न्यूज साठी पत्रकार उमेश पवार, राहुरी विद्यापीठ। आणि माझ्या कोयला माळगोन वरती ना लाईट पाहिजे तिथं त्याला 5 एकरची जागा पाहिजे होती। तर ग्रामपंचायतचे आपल्या 176 जो गट नंबर आहे तो 10 एकरचा त्याचा उतारा निघतो, तो ग्रामपंचायत मालकीने घेतं आणि 8 जर पाहिला तर आपलीच माहिती आहे। तर त्याच्यात 5 एकर जागा आपण जर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला दिली तर आपल्या दिग्रस हद्दीमध्ये चांगली सुविधा दवाखान्याच्या बाबतीत 1 नंबर राहील। आपल्याला